नमस्कार, मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। आज मी तुमच्याबरोबर पेरूची चटपटीची चटणी शेअर करणार आहे। ही खूपच सोपी रेसिपी आहे। ही चटणी चवीला खूपच चविष्ट लागते। तर त्यासाठी मी इथे पेरू घेतला आहे। हा पेरू खूप जास्त पिकलेला नाही, तर आपल्याला या ठिकाणी अशाच प्रकारचा पेरू घ्यायचा आहे। ही पेरूची चटणी पचण्यासाठी खूपच फायदेशीर ठरते व चवीला सुद्धा अप्रतिम लागते। इथे मी पेरू बारीक पीसेसमध्ये कट करून घेतला आहे। आता यातील बिया आपण चाकूने अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहे। बिया काढून झाल्यावर ती पेरूच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। आता मिक्सरच्या ब्लेंडर पॉटमध्ये मी पेरूच्या बारीक फोडी सर्व काढून घेतल्या आहेत। आता यामध्ये अर्धा इंच आलं बारीक पीसेसमध्ये कट करून घालायचं। 3 ते 4 लसूण पाकळ्या घालायच्या, सोबतच 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घालायची, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या, थोडीशी कोथिंबीर घालायची, त्याचबरोबर 1 लहान चमचा जिरं घालायचं, चवीपुरतं या ठिकाणी मीठ घालायचं, अर्धा लहान चमचा साखर घालायची, सोबतच 5 ते 6 पुदिन्याची पाने घालायची आहेत। सोबतच यामध्ये 1 लहान चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि सर्व हे चांगलं मिक्सरमधनं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, या ठिकाणी चटणी आपण जाडसर अशी बारीक करून घेतली आहे। आता आपण ही चटणी सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता या चटणीला आपण तडका देऊ। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल तापवून घेतला आहे। आता यामध्ये अर्धा लहान चमचा जिरं घालायचं, सोबतच चिमूटभर हिंग घालायचा आणि हा तडका चटणीवर ओतून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपली पेरूची चटपटीत व चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत सखी संगीनी किचनच्या पुढल्या भागात। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।